हाय, वेलकम बॅक टू अवर न्यू व्लॉग. आणि आज आहे स्वामींचा प्रकट दिन. तर तुम्हा सगळ्यांना स्वामींच्या प्रकट दिनाच्या स्वामीमय शुभेच्छा. तर गुढीपाडवाचा पण व्हिडिओ आहे, पण थोडा एडिटिंग बाकी आहे. तर मग हे व्हिडिओ ना थोडे लेट येतील 1-2 दिवसानंतर, कारण का एडिट मलाच करावं लागतं. तर सगळी कामं आवरून हे सगळं करून मग करावं लागतं. तर मग पुरणपोळीचा बेत आहे. तर डाळ आता भिजत घालते. वाटाण्याची भाजी बनवायची. तर विचार केला की काल रात्री वाटाणे भिजत टाकेन, पण वाटाणे होते खाली दुकानामध्ये, कारण अक्षयने पिशवी खाली ठेवली होती आणि आम्हाला काल रात्री 1 वाजला यायला. अवनीचा डान्स होता, तर त्यामुळे मग आता गरम पाण्यात भिजत घालते ते. आणि मग तशी मला संध्याकाळी ती भाजी बनवायची आहे, त्यामुळे मग गरम पाण्यात भिजत घालते ते. मग तोपर्यंत ते होऊन जातील वाटाणे. तशी ती मी कुकरलाच करणार आहे भाजी, त्याच्यामुळे होऊन जाईल ती भाजी, त्याचं काही एवढं टेन्शन नाही. आणि पुरणपोळीसाठी डाळ पण भिजत घालेल, पण ती थोड्या वेळाने घालेल, कारण का 2-2.5 तास भिजली ना तर मावशी बोलली तरी पण ती होते. तर दुपारी पुरणपोळ्यांचं करणार आहे, म्हणून मग एवढा लवकर भिजत घालत नाही आहे. आणि बाकीचं सगळं ते आवरून घेते, सगळं फ्रेश होते. आणि स्वामींची अंघोळ वगैरे सगळं, म्हणजे स्वामींना हे करायचं आहे मला, व्यवस्थित धुवायचं वगैरे आणि सजवायला अक्षयने सगळं सामान फायनली आणलेलं आहे. तर तो जेव्हा सजवेल तेव्हा मी तुम्हाला दाखवेनच कसं सजवणार आहे. तर आता पटापट सगळं आवरून घेते. सगळ्यात मेन गोष्ट म्हणजे नाश्ता करते आणि मग कामांना सुरुवात करते. तर आहे बघा, ब्रेड आणि चहा. कोणी अक्षय 2 जण झोपलेत, मग ते उठल्यावर त्यांचा वेगळा नाश्ता आहे. आणि हे बघा किती थोडा वेळच होती किचनमध्ये आणि ह्या घामाच्या धारा सगळ्या लागल्या. किचनमध्ये फॅन नाही आहे, त्याच्यामुळे खूपच गरम होतं, पण आता काही ऑप्शन नाही आहे. आता इथे परत फॅन लावा, तो वेगळा खर्च करा. एक तर आहे भाड्याचं घर आहे, तर ते सगळा खर्च करून आम्हाला सगळा खर्च करावा लागतो, की त्या काय एवढं हे करत नाहीत. त्यामुळे मग जाऊन दे, इतके वर्ष तर विदाऊट फॅनच काढली. आता अजून थोडे वर्ष, जेवढे वर्ष ते इथे राहू तेवढे वर्ष ॲटलिस्ट. आता आम्ही आंघोळ घालतो आमच्या स्वामींना, आणि पप्पा आणि मी डेकोरेट करणार आहे स्वामींना. असं पटापट आता मी रेडी होते. मग माझा कसा बघा कशी शेंबडे दिसते बघा. मला ते नीट बू बांधते मी, त्यांना भेटते. बाय. सो आता पूजेला स्टार्ट केलं मी आहे. हे दही, टाकणार. दूध आणि मी एक व्हिडिओ बघितले, त्याच्यामध्ये हळद 108 वेळा हळद टाकायची आहे. 108. तर ते पण आज मी करणार आहे. तर बघू, आता स्टार्ट करते. तुला करायचं आणि हिला करायचं. मला इथे आता स्वामींना अंघोळ घालायला स्टार्ट केली आहे. म्हणजे पहिले अभिषेक करणार, दूध, दही आणि हळदीचं आजच्या दिवशी करायचं आहे, कारण मी एका व्हिडिओमध्ये बघितलं की प्रकट दिनानिमित्त जर आपण हळदीचं 108 वेळा आपण अर्पण करायची आहे, म्हणजे जसं की आता आपण अभिषेक करतोय त्याप्रमाणे. तर मग मी म्हटलं करूयात आपण ते, तर आपण करू शकतो. तर मग ते सुद्धा केलं. आणि अवनीला पण करायचं होतं, कारण तिला फार आवडतं, तिला स्वामींना अंघोळ घालायला फार आवडते. ती ऑलमोस्ट गुरुवारी जर घरी असली ना तर तीच करत असते, कारण का तिची स्कूल असली की तिला नाही जमत. पण जेव्हा जेव्हा तिला पॉसिबल असतं तेव्हा ती स्वतःच अंघोळ घालून सगळं व्यवस्थित त्यांना छान सजवत असते. पहिले पण व्हिडिओ मी टाकलेली आहे, तर तीसुद्धा तुम्ही बघू शकता. आणि खूप असं छानपैकी मस्त अंघोळ वगैरे घातली स्वामींना छान अशी. आणि खूप बरं वाटलं, कारण प्रकट दिन आमचं खूप छान, खूप म्हणजे खरंच सांगते अनएक्सपेक्टेड होतं. मला वाटलं नव्हतं की मी एवढं काम करू शकेन, माझ्याकडून ह्या सर्व गोष्टी होतील, असं मला खरंच वाटलं नव्हतं. मी आदल्या दिवशीपर्यंत कोणालाच सांगितलं नव्हतं की जेवायला या करून, कारण का दुसऱ्या दिवशी माझ्याने किती होतं आहे नाही होतं आहे मला माहिती नव्हतं. पण होप सो सगळं झालं. मग मी सकाळीच फोन करून सांगितलं माझ्या बहिणींना वगैरे की संध्याकाळी पारायण मी केलेलं आहे, तर उद्या पण आहे, तर तुम्ही जेवायला या. तर माझ्या 2 बहिणी, तिचं हजबंड, तिची आणि बहिणीची 2 मुलं, आम्ही आणि माझी मम्मी आणि बाजूचा एक मुलगा आहे त्याला, आणि समोरचा एक मुलगा, असं मी असं सगळ्यांना बोलवलं होतं. स्वामींची आंघोळ वगैरे अभिषेक वगैरे झाला माझा करून. आणि आता इथे डेकोरेशन करतोय अक्षय, मी पण करते. म्हणजे अवनी आणि अक्षय 2 जण करताय.
तर अक्षयने येऊन आता इकडे डेकोरेशनची तयारी करत आहेत आणि त्याचा माझी छान असं अभिषेक वगैरे स्वामींचा झाला आहे. तर आता बघू आता इकडे डेकोरेशन झाल्यावर कसं दिसणार आहे. मग तेच तर तुझी कशाला गडबड आहे ग? ते गुलाब परत खराब होते नाही लागते. तर हे एवढं सगळं आणलेलं आहे. नाही ते लागलं पाहिजे ना व्यवस्थित, त्यामुळे. तुझं काय चालू आहे? आपण आज केक कापूया. गप्पस बघू. जिप्सी म्हणजे कसलं कोण काय माहिती. कुकूचा मी ठेवला. फायनली इकडे डेकोरेशन कंप्लीट झालेलं आहे आणि बघा इतकं सुंदर केलेलं आहे. फायनली आता डेकोरेशन झालेलं आहे, पूजा वगैरे सगळं झालेलं आहे आणि आता चाललो आहे आम्ही भंडाऱ्याला जेवायला. सो लेट्स गो. चला रे बाबा, आता खूप भूक लागली. 2 वाजून गेलेले आहेत. आवरा पटकन. काय चाललंय तुमच्या दोघांचं? ह्यांचं काय चाललंय काय माहिती. येण्यासारखी काय करतेस? चला चला. आमच्या इथल्या जवळच्या मठात गेलो. छानपैकी स्वामींचं दर्शन घेतलं. तिथे भंडारा होता. आज पण असतो, म्हणजे ज्या दिवशी प्रकरण नसतो तेव्हा पण नसतो आणि दुसऱ्या दिवशी सुद्धा असतो आणि इतकं सुंदर सजवलं होतं स्वामींचं मठ. घरी आलेलो आहोत आणि आता इथे मी डाळ शिजत टाकले. पहिल्यांदाच घरी मी स्वतः पुरणपोळी बनवणार आहे. म्हणजे याच्या आधी पण मी पहिले बनवलेली एकदा, पण ती फेल झालेली. ती नाही लाटता आली. तर मग आता पुन्हा एकदा प्रयत्न आहे स्वतःच्या हाताने बनवण्याचा. हां, ही मला हेल्प करणार आहे मॅडम. तर बघू आता. अभ्यास करायला जाणार आहे. माझा अभ्यास पूर्ण झालाय. हे मम्मीला बोलते की तुझं काहीच नाही अभ्यास झालाय. माझा काहीच अभ्यास होतो, पण तरी मम्मी बोलते की अभ्यास नाही झाला. गप गप अगं किती बोलतेस. मी सुद्धा हेल्प करा. आयुष्य डाळ शिजायला टाकली आणि शिजली पण आहे. आणि आता इकडे गूळ आहे ना, तो आता बारीक करते आणि मग ह्याच्यातलं सगळं काढून टाकणार पाणी आणि मग गूळ टाकणार आहे. त्यांना विचारून, म्हणजे माझी मावशी तिने मला सांगितले कसं बनवायची आहे, तर ट्राय करते. होप सो छान होईल. आज अजिबात आराम नाही केलेला आहे. खूप टाइम झालेला आहे आणि बघू आता कसं होतंय. आणि 7-8 जणांना जेवायला बोलवले, तर बघू काय होतंय. मॅडमला आता मी ना डाळ धुवायला सांगितली आहे. डाळ आता शिजवून घेते डाळ बनवण्यासाठी, तर ती आता मला हेल्प करते. बघू आता मॅडम कशा हेल्प करतील. छान स्वच्छ धुवा, 2-3 वेळा असं छान धुवू. कळलं? हां. आता 2 जण मिळून पुरण वाटतायत. फायनली होप सो छान झालं असेल. खाली नका सांगू, मग तेवढ्या मध्येच कर ना, म्हणजे ते बाहेर येणार नाही. मी भाकरी घ्यायला, म्हणजे चपाती घ्यायला आली आहे. 20 चपात्या हे देत आहेत. सो माझी डाळ आणि भाजी झालेली आहे. पुरण पण झालेलं आहे. पुरणासाठी अक्षयने खूप मदत केली. आता लाटायचं माझा टास्क आहे, तर होप सो मी व्यवस्थित करेन. पोथी वगैरे वाचून झाली माझी. लास्टचा अध्याय राहिलेला, जो लास्टच्या दिवशी असतो पारायणच्या, तर ते केलं माझ्या परीने जसं मला करता येईल त्या ह्याच्याने मी केलेलं आहे.
डाळ भाजी झालेली. आता भात गरम गरम थोड्या वेळाने लावणार आहे. भज्यांचं पीठ हे करून घेते, कालवून घेते आणि मग पोळ्या करायला घेते. होप सो छान येतील. हो फायनली भाजी पण झाली. भात लावला एका साईडला. भाजीला थोडंसं उकळी देते पुन्हा एकदा कुकरमधून काढून. आणि कांदा भाजीसाठी बॅटर पण तयार झालेलं आहे. आता सगळ्यात मोठा टास्क होता तो पुरणपोळी. चला तर आता बघूया येतं आहे का लाटता. सगळा पसारा आहे तर समजून घ्या, जेवण एक्स्ट्राचं असलं की असं पसारा होतोच. तर बघते आता, स्टार्ट करते होतंय का. इथे ना डाळला हे केलं ना, करायला ठेवलेलं. बघू आता काय होतंय. तांदळाचं पीठ घेतलंय इथे लावायला. आमच्यासाठी करते हो, परफेक्ट येऊ दे. पीठ जरा जास्त लागलं ठीक आहे, मिक्स करते म्हणजे पिठात. नको. अवनी पुरणपोळी फुगली माझी पहिल्यांदा. आता कशी झाली काय माहिती. सुद्धा बनवतायत इकडे, ह्याची रेसिपी चालू आहे. आणि भज्या पण आमच्या झालेल्या आहेत. पप्पा झालेत म्हणजे चालू आहे. हो त्याच. आणि कस्टर्डचं काय म्हणतोस. अरे फ्रूट सॅलड बोलणं नाही. फ्रूट सॅलेड बनवतोय ते तर ऑन द स्पॉट ठरलं. ते तर मला सुद्धा माहिती नव्हतं की आहे म्हणून. पापड खात नाही, पापड इथे टाकून गेली ती. जेवण झाल्यानंतर मग आता हे फ्रूट सॅलेडसाठी सगळं कापलेलं आहे. आणि त्यानंतर हे ह्याच्यात टाकणार ना, त्याच्यात नंतर ह्याच्यात टाकणार ना काय ते. झाडूवाली का कुकी. अरे मँगो ना एवढा खास नव्हता, थोडासा आंबट साधावाला होता ना, तर तो आंबट होता. सो आजचं प्रकट दिन आता संपत येईल थोड्या वेळाने. आणि जेवण वगैरे आमचं खूप खरंच खूप छान झालं होतं. पुरणपोळी तर राजू बनवते सिरियसली, म्हणजे 19-20 पण फरक नव्हता. सिरियसली खरंच खूप छान झालेली पुरणपोळी. आणि फर्स्ट टाइम ट्राय केली तर खरंच खूप म्हणजे बरं वाटलं की ॲटलिस्ट फर्स्ट टाइम झाली. त्याच्यामध्ये आमचं तिघांचाही वाटा आहे त्या पुरणपोळीमध्ये. म्हणजे पुरण करण्यापासून, लाटण्यापासून, सगळं करण्यापासून. तर तिघांची साथ होती, स्वामींची साथ होती, म्हणून छान झाली पुरणपोळी. टेस्टी झाली, बरं वाटलं मेन म्हणजे. कारण का एवढा घाट घातलेला खरा, म्हणून पाव किलोच्याच केलेला, जास्ती नाही केल्या. सॅलड सुद्धा बनवलं जसं की तुम्हाला सांगितलं. थोडंसं ते मिल्क होतं ते आटायला पाहिजे होतं, पण इट्स ओके. पण एवढं पण काय हे नव्हतं झालं, खाणं नव्हतं झालं. आणि पप्पा तिकडे जेवताय. ती ते खाते ना आमंत्रण मध्ये, त्याच्यामुळे तिला ते त्याच्यावर जास्त नॉलेज आहे त्या बाबतीत. घरी बनवलेला आणि हॉटेल मधला लावून थोडा फरक असणार. मग पप्पा सुद्धा मग हॉटेल सारखं बनवतात तेव्हा मग ते सगळं प्रत्येक वेळेस सगळं सेम नाही होत ना.
तर मग आता खूप दमलोय आणि अक्षय आत्ता जेवतोय. त्याला भूक नव्हती मगाशी आणि पाहुणे होते, तो वाढत होता त्याच्यामुळे. आता तो जेवतोय, मग त्याचं जेवण झालं की मग आम्ही झोपणार फायनली. त्याने पण आज आराम नाही केला आणि उद्या माझा अजिबात. पेपर आहे मराठीचा. मंडे असून सुद्धा मराठीचा पेपर आहे, अभ्यासाचा काय पत्ता नाही पण की नाही. चला मग आता हा छोटासा व्हिडिओ आता मी इथेच एंड छोटा करते. कुठे मोठा आहे. मोठाच व्हिडिओ आहे, बघू आता 2 पार्टमध्ये टाकावा लागेल कदाचित, तर बघू. सो हा व्हिडिओ आता इथेच एंड करतो. बाय कर, भेटूया बाय कर, आता बाय कर. आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सगळ्यांना श्री स्वामी समर्थ आणि आणि बाय. बाय बाय.